महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं संचालकांकडून कारखाना कार्यक्षेत्रातील नाविन्यपूर्ण शेतीला प्रोत्साहन देऊन प्रगत, प्रयोगशील व प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा उपक्रम उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये राबवलेल्या नाविन्यपूर्ण, आधुनिक व आदर्श उपक्रमांची प्रत्यक्ष त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली. निपाणी तालुक्यातील बेडकेहाळ इथं संचालक इंद्रजित पाटील, अप्पासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऊस उत्पादन वाढीच्या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच इतर पिकांचं उत्पादन कशा पद्धतीने घेता येतं आणि उत्पादन वाढ करता येते याची माहिती दिली. सेंद्रिय कर्बवाढीचे प्रयत्न, सुपर केन नर्सरीचे प्रयोग, खत, पाणी व वेळेचे नियोजन, व्यवस्थापन आदींची सखोल माहिती शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांच्याकडून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी प्रगत शेतकरी अशोक सुभेदार व ऊस विकास अधिकारी एस पाटील, शेती विभागीय अधिकारी प्रल्हाद कोरे यांनी आपल्या मळगुतात प्रत्येक शेतकरी आधुनिक पद्धतीनं दत्त कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादन केल्यास अधिक प्रमाणात उत्पादन घेता येईल असं सांगितलं. यावेळी जय किसान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, नाभिराज खोत, अशोक आर्गे, विलास थरकार, संजय चौगुले, विजय देसाई, अनिल देशपांडे, विनोद संकपाळ, शिवाप्पा सुभेदार, प्रकाश चौगुले, दुर्दुंडी धाकपगोळ, नाभिराज खोत, प्रकाश मुरचिट्टे यांच्यासह भोज, शमनेवाडी, चांदशिरद वाडगावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी बेडकेहून महावीर चिंचणे. 5ನೇ ಕೃಷಿ ದಿನ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ 5ನೇ ತಾರೀಕಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ರೈತರ ಸಮಾವೇಶವನ್ನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀರಿ? ಏನು ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆ ಶಿರೋಳದ ಒಂದು ಸಭಾಗೃಹದ ಕಾರ್ಖಾನೆ ಮುಂದಿರೋ ಸಮರ್ಥ ಮಂಗಲ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ 5ನೇ ತಾರೀಕು 1 ಗಂಟೆಗೆ ಎಲ್ಲ ರೈತರು ಅಲ್ಲಿ ಬಂದು ತಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡೋರಿದ್ದಾರೆ. ಆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಲಾಭ ಪಡಿಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಈ ಮುಖಾಂತರ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸ್ತಾರೆ.